महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांना नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान 2026 या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार महसूल व वन विभाग या विभागाच्या निर्देशानुसार आपल्या तालुक्यामध्ये जवळपास 6 ठिकाणी आपण महाराजस्व अभियानाचं नियोजन केलेले आहे. येत्या 7 तारखेला म्हणजे दिनांक 7 मार्च 2026 रोजी वाघापूर म्हणजे कुंभारवळण या मंडळातील वाघापूर हे जे गाव आहे या ठिकाणी आपण महाराजस्व अभियानाचं आयोजन त्या ठिकाणी केलेले आहे. त्याच पद्धतीने 14 तारखेला शिवरी या ठिकाणी, 10 एप्रिल रोजी भिवडी या नारायणपूर या ठिकाणी, 17 एप्रिल परिंचे या ठिकाणी, 8 मे सासवड नगरपालिकेत आणि 15 मेला जेजुरी नगरपालिकेत या ठिकाणी आपण तालुक्यामध्ये विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान आयोजन केलेले आहे. या महाराजस्व अभियानाअंतर्गत माननीय शासनाच्या निर्देशानुसार विविध योजनांचा एका छताखाली आपण लाभ देणार आहेत आणि त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी म्हणून सर्व विभागांना आपण सूचना दिलेल्या आहेत. त्याच पद्धतीने गावोगावामध्ये प्रचार प्रसिद्धी केलेली आहे. प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक लाभार्थी याच्यामध्ये शिबिरामध्ये लाभ घेऊ शकतो आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या शिबिरामध्ये लाभ घ्यावा आणि आपले प्रलंबित जे काही अर्ज असतील किंवा जे काही प्रकरण असतील ते निकाली आम्ही त्या ठिकाणी काढू आणि जास्तीत जास्त जनतेला त्या ठिकाणी लाभ देण्याचा काम आम्ही करणार आहे. या अंतर्गत भोगटदार वर्ग 2च्या ज्या जमिनी आहेत तर त्या वर्ग 1 करून घेणे, जिवंत सातबारा अंतर्गत वारसांच्या नोंदी ज्या आहेत प्रलंबित तर त्या वारसांच्या नोंदी सातबारा सदरी दाखल करणे, सामाजिक अर्थसहाय्य योजना असतील, संजय गांधी निराधार, श्रावणबाळ निराधार योजना असेल त्या अंतर्गत जे पात्र लाभार्थी आहेत त्यांचे लाभ मंजूर करून तात्काळ त्यांना लाभ सुरू करणे, तुकडेबंदी कायदा जो शासनाने रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या अंतर्गत ज्या तुकड्या बंदी कायद्यामुळे जे फेरफार प्रलंबित होते किंवा जे रद्द झाले होते तर ते फेरफार पुनरुज्जीत करून त्या लोकांची नावे सातबारा सदरी आणणे, शाळेतील मुलं जे आहे तर त्यांना दाखल्यांचं वाटप करणे जेणेकरून आता ऍडमिशन मध्ये त्यांची गैरसोय होणार नाही आणि कुठलाही विद्यार्थी राईट टू एज्युकेशन अंतर्गत शिक्षणापासून वंचित राहणार नाही. पानंद रस्त्यांचे मोकळे करणे असो, त्यांच्या नोंदी इतर अधिकारात घेणे असो, सर्वांसाठी घरे अंतर्गत पट्ट्यांचे वाटप करणे असो किंवा जे काही प्रलंबित फेरफार आहेत ज्या नोंदी रखडलेल्या आहेत तर त्या तात्काळ निर्गती काढणे असो किंवा लोकसेवा हक्क कायदा अंतर्गत ज्या ज्या सुविधा महसूल व वन विभागामार्फत पुरवल्या जातात त्या सर्वांची तात्काळ प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे नियोजन या शिबिरांमध्ये होणार आहे. तर माझे सर्व जनतेला विनंती आहे की आपले तत्काळ आपण जे आहे आपल्या जवळच्या तलाठी ऑफिसमध्ये संपर्क करून आपले काही अर्ज असतील ते तात्काळ सबमिट करायचे किंवा ज्यावेळेस भाऊसाहेब गावामध्ये प्रचार प्रसिद्धीसाठी येत आहेत तर त्यांना संपर्क करून आपले फॉर्म भरून घ्यायचे आहेत आणि या तारखांना आम्ही त्या मंडळात येऊन म्हणजे शासन आपल्या दारीप्रमाणे लाभ देणार आहोत. त्या माझी पत्रकार बांधवांना सुद्धा सर्वांना विनंती राहील की आपण जास्तीत जास्त प्रसिद्धी तालुक्यामध्ये या अभियानाची करावी आणि आपल्या प्रिंट मीडिया असेल किंवा युट्यूब असेल किंवा जे सोशल मीडिया असेल त्यांच्या मार्फत जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी असं आव्हान मी आपले जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी दुडी सर, या तालुक्याचे प्रांताधिकारी वर्षा लांडगे मॅडम आणि सर्व प्रशासनाच्या वतीने करतो. धन्यवाद.